नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, निलेश सातवी स्मार्ट एज्युकेशन मध्ये आपले सगळ्यांचे हार्दिक स्वागत. आजचा आपला आहे सराव संच 5.4 संभाव्यता आणि संभाव्यतेचे पहिले जे 3 एक्सरसाइज आहेत ते आपण घेतलेले आहेत. आता शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा एक्सरसाइज आपण घेणार आहोत. सराव संच 5.4. सराव संच 5.4 कसा सोडवायचा ते तुम्हाला दाखवणार आहे. पूर्ण सराव संच सोडवून दाखवणार आहे. त्याच्यामधलं पहिलं सम आहे, 2 नाणी फेकली असता खालील घटनांची संभाव्यता काढा. आता संभाव्यता म्हणजे काय ते खरं म्हणजे आपल्याला शेवटच्या एक्सरसाइज मध्ये म्हणजे ह्या एक्सरसाइज मध्ये समजतं. ह्याच्यापूर्वी आपण जे सराव संच शिकलो, ज्या गोष्टी शिकलो त्याचा वापर करून आपल्याला संभाव्यता कशी काढायची. आता संभाव्यता काढताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की संभाव्यता म्हणजे तुम्हाला मिळालेली मार्क्स जसे आपण लिहितो ना तसे. म्हणजे आता 100 पैकी मार्क्स आहेत, आपण 100 खाली लिहितो आणि किती मिळाले ते वर लिहितो. बरोबर आहे. 100 पैकी 80, 100 पैकी 90 अशा पद्धतीने संभाव्यता पण तशीच आहे. म्हणजे संभाव्यता कशी लिहायची ते आपल्याला समजलं तर आपण ही अगदी सहज सगळी गणितं सोडवू शकतो. आपण सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 आहे, 2 नाणी फेकली असता खालील घटनांची संभाव्यता काढा. आता पहिलं म्हणजे 2 नाणी फेकलेली आहेत, त्याच्यामुळे आपल्याला पहिल्यांदा संभाव्यता लिहिण्याच्या आधी आपल्याला एस लिहायचं आहे, नमुना अवकाश लिहायचा आहे. नमुना अवकाश आपण कसं लिहितो तर 2 नाणी फेकलेले आहेत बघा. म्हणजे एकावर काय असणार आहे, हेड आणि टेल, आणि दुसऱ्यावर पण काय असणार आहे, हेड आणि टेल. जेव्हा आपण 2 नाणी एकत्र फेकतो तेव्हा नमुना अवकाश कसं लिहितो आपण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. नमुना अवकाश, नमुना अवकाश म्हणजेच एस. कसं लिहितो आपण तर एच 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 टी टी एच टी टी. प्रत्येकाची जोडी लावायची आहे. काय येणार आहे, पहिला एच, तिकडचा पहिला एच, नंतर एच, तिकडचा टी, नंतर टी एच आणि टी टी. बस संपलेला आहे. एस बरोबर आपल्याला मिळालं आहे. आता नंबर ऑफ एस लिहून घ्यायचं आहे. नंबर ऑफ एस काय असतं तर नंबर ऑफ एस बरोबर 1 2 3 4. सिंपल, संपलं. हे आपल्याला मागच्या एक्सरसाइज मध्ये झालेलं आहे. ह्याच्यामध्ये काय तुम्हाला जास्त विचार करण्याची गरज नाही. पुढचा आहे कमीत कमी 1 छापा मिळणे. कमीत कमी 1 छापा म्हणजे काय, 1 चालेल, 2 चालेल, 3 चालेल, 1 पेक्षा जास्त चालतील, पण कमीत कमी किती पाहिजे, 1 छापा पाहिजे. आपण इकडे काय करणार, इकडे 1 छापा आहे, इकडे 1 छापा आहे, इकडे 1 छापा आहे, इकडे छापा नाही, इकडे दोन्ही टेल आहेत म्हणजे दोन्ही काटे आहेत. म्हणजे 3 ठिकाणी काय आहे, कमीत कमी 1 छापा आहे. तर आपल्याला असं समजूया की ए ही अशी घटना आहे, कमीत कमी 1 छापा, एक छापा मिळणारी घटना आपण काय म्हणूया, ए मानूया. बरोबर. आपल्याला कमीत कमी 1 छापा मिळणारी जी घटना आहे ते आपण काय म्हणूया, ए मानूया. मग आता ए चा नमुना अवकाश आपल्याला लिहायचा आहे म्हणून आपण लिहूया ए बरोबर काय म्हणालो आपण, 1 छापा एच 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 टी टी एच. लिहून घेऊया एच 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 टी टी एच. नंबर ऑफ ए किती झाले, 1 2 आणि 3. तर नंबर ऑफ ए बरोबर 3. आता आपल्याला काढायचं आहे संभाव्यता. संभाव्यता म्हणजे प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटीज पी आपण लिहितो, प्रोबॅबिलिटीसाठी आपण पी लिहितो. मग आता आपल्याला जर प्रोबॅबिलिटी लिहायची आहे ए ची, संभाव्यता लिहायची ए ची, तर आपण कशी लिहिणार, म्हणून प्रोबॅबिलिटी ऑफ ए आपण असं लिहितो की ए ची संभाव्यता बरोबर एकूण नंबर पैकी मिळालेले नंबर ए ला. म्हणजे आपण काय लिहिणार, नंबर ऑफ ए मिळालेले नंबर आणि भागिले काय, नंबर ऑफ एस एकूण नंबर, म्हणजेच काय 3/4. नंबर ऑफ ए किती आहेत, 3 आहेत. नंबर ऑफ एस किती आहेत, 4 आहेत. बस इतकंच लिहायचं आहे. एकदम सोपं आहे, समजून घ्या. ह्याच्यातले प्रश्न तुम्हाला 4-4 मार्कासाठी येतात. असे 2 प्रश्न, म्हणजे हा 2 मार्क्सचा झाला
आणि हा 2 मार्क्सचा, असे 4 मार्क्सचे तुम्हाला प्रश्न येतात आणि खूप सोपे प्रश्न असतात. संभाव्यता सगळ्यात सोपा आहे, नीट समजलं तर खूप सोपं आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एकही छापा न मिळणे. आता आपल्याकडे नंबर ऑफ एस आहे 4 लिहिलेलं, म्हणजे इकडे आपल्याला काय सोडवायचं आहे, एकही छापा न मिळणे. आता एकही छापा न मिळण्यासाठी आपण काय करणार की एकही छापा न मिळणारी घटना बरोबर बी आपण समजूया. न मिळणारी घटना बरोबर बी. बी मानला आपण. आता बी ची आपल्याला नमुना अवकाश किंवा सॅम्पल स्पेस लिहायची आहे. आता आपण काय करणार, एकही छापा न मिळणे. छापा नको, इकडे छापा आहे नको, इकडे छापा आहे मग हे नको, इकडे छापा आहे हे नको, इकडे छापा नाही हे आपल्याला चालेल. म्हणजे आपल्याला काय लिहायचं आहे, टी टी, फक्त टी टी. ही एकच घटना अशी आहे की तिकडे एकही छापा नाही. बाकी 3 ठिकाणी, एका ठिकाणी 2 आहेत, एका ठिकाणी 1 आहे, दुसऱ्या ठिकाणी 1 आहेत. आपल्याला एकही छापा नको. टी. नंबर ऑफ बी लिहून घ्यायचं आहे. नंबर ऑफ बी काय आलं, एकच मिळालंय, तर नंबर ऑफ बी बरोबर 1. आता संभाव्यता, बी साठीची संभाव्यता, मग काय लिहायचंय, प्रोबॅबिलिटी ऑफ बी. संभाव्यता म्हणजे प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी ऑफ बी, बी साठीची संभाव्यता बरोबर काय, तर एकूण किती आहेत, प्रोबॅबिलिटी ऑफ एस हे आहेत एकूण. सॅम्पल स्पेस आपण लिहिलं ते, सॉरी नंबर ऑफ एस हे आहेत एकूण. आणि वर आपण लिहिणार नंबर ऑफ बी किती आहेत, तर 1 आहे. नंबर ऑफ बी किती आहे, 1. नंबर ऑफ एस किती आहे, 4. आलेलं आहे आपलं उत्तर. इतकं सोप्या पद्धतीने आपण काढू शकतो. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला जो सॅम्पल स्पेस आहे, जो नमुना अवकाश आहे प्रत्येक घटनेचा, तो व्यवस्थित लिहिता आला पाहिजे. आणि तो लिहिला तर आपण अगदी सहज हे प्रश्न सोडवू शकतो. आपण लगेच दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. तर प्रश्न क्रमांक 2 आपण घेतलेला आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, 2 फासे एकाच वेळी टाकले असता खालील घटनांची संभाव्यता लिहा. 2 फासे आता एकाच वेळी टाकले आहेत. आता आपल्याला पहिल्यांदा 2 फासे एकाच वेळी टाकलेले आहेत तर नमुना अवकाश लिहायचा आहे. नमुना अवकाश तुमच्या सगळ्यांच्या आता पाठ झालं असेल. 2 फासे एका वेळेला टाकल्यावर काय असतं, 2 फासे एका वेळेला टाकले म्हणजे काय होणार, एकावर 1 2 3 4 5 आणि 6, दुसऱ्यावर 1 2 3 4 5 आणि 6, प्रत्येकाच्या बरोबर जोडी लावायची आहे. तुम्हाला आठवतं, नीट आठवत असेल की 2 फासे जेव्हा आपण एकाच वेळेला टाकतो तेव्हा आपण काय करतो, तर संभाव्यता लिहिताना लक्षात घ्यायचं आहे प्रत्येकाच्या बरोबर जोडी लिहायची आणि खूप मोठी असते ही जोडी. तर नमुना अवकाश आपण लिहूया एस बरोबर प्रत्येकाच्या बरोबर प्रत्येकाची जोडी. म्हणजे आपण काय करणार, 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6 आणि 5 1 5 2 5 3 5 4 5 5 5 6 आणि शेवटचं 6 1 6 2 6 3 6 4 6 5 आणि 6 6. इतका मोठा तुमचा नमुना अवकाश येतो. इकडे खूप मोठा नमुना अवकाश येतो. पण लक्षात ठेवायचं आहे
की 2 फासे टाकले असता अशा प्रकारे आपला नमुना अवकाश लिहायचा, प्रत्येकाबरोबर प्रत्येकाची जोडी. आता पहिला आहे अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे. आपण लिहूया याचं सॅम्पल स्पेस लिहूया. नंबर ऑफ एस किती आहे तर 36 आहे. हे आता तुमच्या लक्षात म्हणजे पाठ झालं असेल तुमच्या करून झालं नसेल तर करून घ्या. पाठ झालं पाहिजे की 2 फासे असले तर 36 असतात नमुना अवकाश. ठीक आहे. नंबर ऑफ एस बरोबर 36. आता आपण काय करणार, अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे. अट अ किंवा अट ए, अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे. म्हणजे हे जे आपल्या पृष्ठभागावरचे 2 अंक आलेले आहेत त्यांची बेरीज किती असायला पाहिजे, कमीत कमी 10 असायला पाहिजे. तर आता आपण ए ची सॅम्पल स्पेस लिहून घेऊया. कमीत कमी 10. आता बघा इकडे तुम्ही बघितलं तर 1 आणि 5 6, 1 आणि 6 7, इकडे काय येऊ शकत नाही. 2 आणि 5 7, 2 आणि 6 8, इकडे येणार नाही. 3 आणि 6 पर्यंत म्हणजे पहिल्या तिघांमध्ये अंकांची बेरीज 10 येऊ शकत नाही. तोपर्यंत जास्त विचार करू नका. विचार पुढे करायचा आहे. 4 आणि 5 9, 4 आणि 6 10, इथपासून अंक नीट बघा. पहिले येणार आपलं 4 आणि 6 10, 1 झाला. त्याच्यानंतर 5 आणि 3 8, 5 आणि 4 9, 5 आणि 5 10, 5 आणि 5 10. दुसरा मिळाला. 5 आणि 6 11, हा पण चालेल आपल्याला. त्याच्यानंतर 6 आणि 4 10, हा मिळाला. त्याच्यानंतर 6 आणि 5 11, आणि त्याच्यानंतर 6 आणि 6 12. बरोबर. काय राहिलं असेल तर मला सांगायचं तुम्ही कमेंट करून. तर ए ची आपण लिहिलेलं आहे नमुना अवकाश. आता नंबर ऑफ ए लिहायचं आहे. 1 2 3 4 5 आणि 6. नंबर ऑफ ए काय आलेला आहे, नंबर ऑफ ए बरोबर 6. मी तुम्हाला आधीच सांगितलं की प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता, म्हणून त्याला पी वापरतो. आता प्रोबॅबिलिटी ऑफ ए आपल्याला काढायचं आहे, म्हणून आपण लिहूया प्रोबॅबिलिटी ऑफ ए. ए ची संभाव्यता. ए ची संभाव्यता बरोबर काय, एकूण गुण म्हणजे नंबर ऑफ एस टोटल आणि त्याच्यापैकी मिळालेले गुण म्हणजे नंबर ऑफ ए. बरोबर. नंबर ऑफ ए काय आहेत 6 आहेत आणि नंबर ऑफ एस काय आहेत 36 आहेत. तर उत्तर येणार आहे 6 1 6, 6 6 36 म्हणजे 1/6. हे तुम्हाला पहिल्याचं उत्तर मिळालेलं आहे. बरोबर आहे. आता आपण सोपं आहे, जास्त असं अडचणीचं नाही, समजण्यासाठी खूप सोपं आहे. फक्त कितीपैकी किती मार्क्स आपण करतो तशा पद्धतीने करायचं आहे. दुसरं जेव्हा आपण दुसरं बघूया. दुसरं आहे बेरीज 33 असणे. पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 33 असणे. आपण इकडे लिहूया अट ब. अट बी पृष्ठभागावरील अंकांची बेरीज किती असणे 33 असणे. पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 33 असणे. आता पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 33 असणे असं दिलेलं नाही, जास्तीत जास्त 33 असणे. 33 असायला हवी. ठीक आहे. आपण लिहूया सॅम्पल स्पेस. तर बीचं सॅम्पल स्पेस जेव्हा आपण लिहू तेव्हा तुमच्या लक्षात येईल सगळ्यात मोठे 2 अंक आहेत 6 अधिक 6. 6 अधिक 6 किती 12. तर 33 बेरीज येऊच शकत नाही. नाही येऊ शकत, कारण जास्तीत जास्त बेरीज काय येते आपली 6 अधिक 6 बरोबर 12. त्याच्यामुळे आपल्याला हा जो आहे तो ब्लँक ठेवायचा आहे, ह्याच्यात काहीही लिहायचं नाही. म्हणजे असं एकही घटक नाही जो आपण ह्याच्यामध्ये लिहू शकू नमुना अवकाशमध्ये. मग आपण नंबर ऑफ बी काय लिहिणार आहोत, नंबर ऑफ बी 0. नंबर ऑफ बी आपल्याला काहीही मिळालेलं नाही. आता इकडे आपल्याला लिहायचं आहे बी ची संभाव्यता म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ बी. एकूण गुण नंबर ऑफ एस
आणि मिळालेले गुण म्हणजे नंबर ऑफ बी, हे जे गुण आपल्याला मिळाले आहेत आपण लिहिणार आहोत वर 0 आणि खाली 36. नंबर ऑफ एस 36 होतं आपलं. 0/36 बरोबर 0. तर हे आपल्याला मिळालेले दुसरं उत्तर. प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू 0 झालेला आहे. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. तिसरा आहे अट क किंवा अट सी. बरोबर काय आहे अट सी? पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा असणे. पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा असणे. बरोबर. पहिल्या फाशावरील अंक हा दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा असणे ही आहे आपली अट सी किंवा अट क. आता आपल्याला सॅम्पल स्पेस लिहायचंय, सीचा संच लिहायचंय. सीचा संच लिहिताना आपण काय करणार आहोत तर पहिल्या फाशावरील अंक हा दुसऱ्यापेक्षा मोठा असायला हवा. पहिल्यावरचा मोठा कधी असेल? नीट बघा, पहिल्यावरचा मोठा कधी असेल? इकडे पहिल्यावरचा मोठा असूच शकत नाही कारण पहिल्यावरचा 1 आहे सगळीकडे. दुसरीकडे बघा 2 आणि 1, पहिल्यावरचा अंक मोठा आहे म्हणजे 2 आणि 1 आपण लिहू शकतो. एक झाला. आता बाकी सगळे दुसरे मोठे आहेत. ह्याच्यामध्ये बघितलं तर 3 आणि 1, 3 आणि 2 हे पहिल्यावरील मोठे आहेत. तर 3 आणि 1 लिहू शकता तुम्ही आणि 3 आणि 2 लिहू शकता. ठीक आहे. पुढचे सगळे पहिल्यावरचे छोटे आहेत. इकडे 4 आणि 1, 4 आणि 2, 4 आणि 3 लिहू शकता. 4 1, 4 2 आणि 4 3 लिहू शकता. आता तुमच्या लक्षात येईल तुम्हाला काय लिहायचं आहे. इकडे तुम्ही काय लिहू शकता? 5 1 लिहू शकता, 5 2 लिहू शकता, 5 3 लिहू शकता आणि 5 4 लिहू शकता. 5 5 लिहू शकत नाही. अजून काय लिहू शकतो आपण तर 6 1 लिहू शकतो, 6 2 लिहू शकतो, 6 3 लिहू शकतो, 6 4 लिहू शकतो, 6 5 लिहू शकतो. 6 6 लिहू शकत नाही. आपल्याला पहिला अंक मोठा हवा आहे तर हे आपलं सॅम्पल स्पेस येणार आहे. आता हे सॅम्पल स्पेस मधले सगळ्यांचे आपल्याला टोटल मारायचे किती नंबर आहेत तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 सॅम्पल स्पेस आलेले आहे आपली 15. तर आपण लिहूया नंबर ऑफ सी किती आलेले आहे 15. आता आपल्याला सी ची संभाव्यता काढायची किंवा प्रोबॅबिलिटी काढायची तर आपण लिहूया प्रोबॅबिलिटी ऑफ सी. सी ची संभाव्यता बरोबर एकूण सॅम्पल स्पेस एस, सी ची सॅम्पल स्पेस. ठीक आहे. नंबर लिहायचं आहे 15/36. कोणत्या संख्येने भाग जातो का 3 भाग जातो. 3 5 15, 3 1 3, 3 2 6, 12 त्रिक 36. 3 5 15 आणि 12 त्रिक 36. तर हे उत्तर आपल्याला मिळाले. तिसरं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा, लक्षात घ्या. IMP आपण जे IMP घेणार आहोत त्याच्यामध्ये मी संभाव्यतेचा IMP नाही घेणार आहे कारण मी ह्याच्यामध्ये शिकवताना तुम्हाला मी IMP सांगितलेले कोणते आहेत ते, त्याच्यामुळे ते घेणार नाही मी. बाकी सगळ्या चॅप्टरवरचे IMP आपण घेणार आहोत. तर हा झाला आपला प्रश्न क्रमांक 2. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 आहे एका पेटीत 15 तिकिटे आहेत. प्रत्येक तिकिटावर 1 ते 15 पैकी एक संख्या लिहिलेली आहे. त्या पेटीतून एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले तर तिकिटावरची संख्या ही
समसंख्या असणे किंवा 5च्या पटीत असणे असे दोन आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. पहिल्यांदा आपल्याला दिले एका पेटीत 15 तिकीट आहेत, प्रत्येक तिकिटावर 1 ते 15 पैकी एक संख्या आहे. तर आपली नमुना अवकाश काय येणार आहे ते आपण लिहूया. पहिला आपण लिहूया नमुना अवकाश. नमुना अवकाश बरोबर एस, सॅम्पल स्पेस. तर एस लिहायचं आहे. एस बरोबर काय लिहिलंय, 1 ते 15 आहेत तिकीट, प्रत्येकावर 1 पासून 15 पर्यंतची एक संख्या लिहिलेली आहे. म्हणजे काय येणार, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. हे झालेलं आहे आपलं नमुना अवकाश म्हणजे सॅम्पल स्पेस 1 ते 15. सिंपल. आता नंबर ऑफ एस काय येणार आहे, तर नंबर ऑफ एस येणार आहे 15. 1 ते 15 आहेत म्हणजे टोटल संख्या किती असणार आहेत, 15. हे तुम्हाला काही समजावायची गरज नाही. आपण पुढे जाऊया. पहिला प्रश्न आहे त्याच्यातला की समसंख्या असणे म्हणजे वर येणारा अंक आहे ही समसंख्या असणे, जी आपण एक तिकीट काढू त्याच्यावर समसंख्या असणे काय आहे. तर आपण लिहूया अट अ. काय आहे अट अ, तर समसंख्या असणे, समसंख्या असणे ही आहे अट. समसंख्या असणे. आता याच्यामध्ये समसंख्या कोणत्या आहेत ते शोधायचे आहेत आणि ए चा संच लिहून घ्यायचा आहे. ए बरोबर समसंख्या कोणत्या आहेत, तर 2 4 6 8 10 12 14 संपल्या. बरोबर, हे आहेत समसंख्या. मग नंबर ऑफ ए लिहून घ्या. नंबर ऑफ ए काय येणार आहे, तर 1 2 3 4 5 6 7. नंबर ऑफ ए बरोबर 7. नंबर ऑफ ए लिहून झालेला आहे. आता आपल्याला काढायचं आहे प्रोबॅबिलिटी ऑफ ए म्हणजे ए ची संभाव्यता. लिहूया प्रोबॅबिलिटी ऑफ ए बरोबर कशी काढणार प्रोबॅबिलिटी ऑफ ए, तर आपण म्हणतो की एकूण नंबर आणि मिळालेले नंबर म्हणजे नंबर ऑफ एस खाली लिहितो आपण एकूण आणि वर नंबर ऑफ ए. बरोबर, नंबर ऑफ ए काय आलेत आपले 7. आपल्याकडे एकूण नंबर किती होते 15. भाग जातो का बघायचा आहे, कुठेही भाग जाणार नाही. तो उत्तर आलेलं आहे 7/15. ही आहे प्रोबॅबिलिटी ऑफ ए किंवा ए ची संभाव्यता. अगदी तुम्ही बघितलं खूप 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 सोपं आहे. ठीक आहे, एकदम इझी आहे. नीट समजून घ्या. नाही समजलं असेल तर कमेंट करून मला विचारा प्लीज, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन. आता पुढचा आहे संख्या 5च्या पटीत असणे. संख्या अट ब. संख्या 5च्या पटीत असणे. संख्या आपल्याला 5च्या पटीत असायला हवी. लिहूया आपण बी चा संच. बी बरोबर 5च्या पटीत कोणत्या संख्या आहेत त्याच्यामध्ये बघा, तर 5 10 आणि 15 तीनच संख्या आहेत ज्या 5च्या पटीत आहेत, 5च्या पाड्यात येणार आहेत. तर लिहूया आपण 5 10 आणि 15. संच पूर्ण झालेला आहे. नंबर ऑफ बी किती आहे, किती नंबर आहेत, 1 2 आणि 3 लिहिलेले आहेत. बी ची संभाव्यता काढायची आहे, दॅट इज प्रोबॅबिलिटी ऑफ बी बरोबर बी चे नंबर भागिले एकूण नंबर बरोबर 3 भागिले एकूण नंबर किती होते 15 बरोबर 3 एके 3 आणि 3 5 15 1/5. आपण अगदी 2 मिनिटात उत्तर काढत आहोत. बघा तुम्ही, खूप सोपे प्रश्न आहेत आणि अशाच पद्धतीने, आणि हे तुमच्या संभाव्यतावरचे सगळ्यात कठीण प्रश्न आहेत आणि ते किती सोपे आहेत. ह्याच्या आधीचे तर खूपच सोपे होते 3 एक्सरसाइज, पण हा सुद्धा अतिशय सोपा एक्सरसाइज आहे. आपण प्रश्न क्रमांक 3 सोडवून झालेला आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण प्रश्न क्रमांक 4
अंकांची पुनरावृत्ती न करता 2 3 5 7 9 या अंकांपासून 2 अंकी संख्या तयार केली तर खालील घटनांची संभाव्यता काढा. हा आहे प्रश्न क्रमांक 4. आता अंकांची पुनरावृत्ती न करता आपल्याला 2 अंकी संख्या बनवायची आहे, तर कशी तयार करायची ते आपण लिहूया. पहिलं नमुना अवकाश. नमुना अवकाश आपला काय असतं तर एस, आणि नंतर आपण एस बरोबर लिहून घेऊया. आता अंकांची पुनरावृत्ती न करता जेव्हा जेव्हा आपल्याला लिहायचं असतं तेव्हा आपण काय करतो, पहिला 2 घेतो त्याच्यासोबत सगळे घेतो, नंतर 3 घेतो त्याच्यासोबत सगळे घेतो, नंतर 5 घेतो त्याच्यासोबत सगळे घेतो, नंतर 7 घेतो. अशा पद्धतीने आपण करतो. कसं लिहायचं सॅम्पल स्पेस, तर पहिलं 2 घेतो, 2 सोबत घेतला 3, 2 सोबत 5, 2 सोबत 7, 2 सोबत 9. 2चं संपलेलं आहे. त्याच्यानंतर आपण घेणार 3, 3 सोबत 2, 3 सोबत 5, 3 सोबत 7, 3 सोबत 9. दुसरे पण झालेले आहेत. त्याच्यानंतर घेणार आपण 5, 5 सोबत 2, 5 सोबत 3, 5 सोबत 7, 5 सोबत 9, 7, 7 सोबत 2, 2 3 5 7 9 बरोबर आहे ना. 7 सोबत 2, 7 सोबत 3, 7 सोबत 5 आणि 7 सोबत 9, आणि शेवटचे आहेत 9, 9 सोबत 2, 9 सोबत 3, 9 सोबत 5, 9 सोबत 7. 9 सोबत 9 नको आपल्याला, अंकांची पुनरावृत्ती नाही. त्याच्यामुळे आपल्याला 2 2 3 3 5 5 7 7 9 9 असे अंक लिहायचे नाहीत. एस ची सॅम्पल स्पेस अशी लिहायची आहे, प्रत्येक अंकासोबत प्रत्येक अंकाला घ्यायचा आहे. आता आपल्याला लिहायचं नंबर ऑफ एस. नंबर ऑफ एस काय येणार आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. नंबर ऑफ एस बरोबर 20. 20. नंबर ऑफ एस बरोबर 20. आता इथपर्यंत आपलं सॅम्पल स्पेस झाल्यानंतर आपलं पुढचं गणित आपल्याला सोडवायचं आहे. पुढचं गणित काय आहे, ती संख्या विषम असणे. पहिली अट आहे, अट अ आपण म्हणूया, अट ए, ती संख्या विषम असणे. विषम असणे, ती संख्या विषम असणे. ती संख्या विषम आहे का ते बघायचं आहे. आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या विषम संख्या आहेत त्या लिहा सॅम्पल स्पेस मध्ये. ए बरोबर खूप सोपं आहे, 23, 25, 27, 29, 32 नाही, 32 समय, 35 37 39, 35 37 39, 52 नाही, 53 57 59, 53 57 59, 72 नाही, 73 75 79, 73 75 79, 92 नाही, 93 95 97, 93 95 97. सेट पूर्ण झालेला आहे. आता आपण लिहिणार आहोत नंबर ऑफ ए. एकूण किती नंबर मिळाले आपल्याला, असे किती घटक मिळाले ते लिहून घेणार आहोत. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. आपले किती घटक मिळालेत, 16 घटक मिळालेत. तर लिहूया नंबर ऑफ ए बरोबर 16. नंबर ऑफ ए बरोबर 16 लिहिलेला आहे. आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ ए काढायची. ए ची संभाव्यता आपण कशी काढतो, प्रोबॅबिलिटी ऑफ ए ची संभाव्यता बरोबर एकूण नंबर आणि ए चे नंबर. बरोबर आहे. एकूण नंबर आपले होते 20, ए चे नंबर होते 16. भाग जातो का बघायचा आहे. 4 चोक 16 आणि 4 25. 4 भाग जातो, 4 चोक 16 4 25. तर 4/5 प्रोबॅबिलिटी ऑफ ए असं उत्तर आलेलं आहे. 4/5.
बघा किती सहज आपण उत्तर काढू शकतो. आपण दुसऱ्या भागाकडे जाऊया. अट ब. अट बी. अट बी काय आहे? अट बी आहे ती संख्या 5च्या पटीत असेल. ती संख्या 5च्या पटीत असेल. अक्षर थोडं घाणेरडं आहे माझं, समजून घ्या. ती संख्या 5च्या पटीत असेल. आता आपण काय करणार आहोत तर बीचं सॅम्पल स्पेस, बीचं नमुना अवकाश आपल्याला लिहून घ्यायचा आहे. 5च्या पटीत ह्याच्यात कोणत्या कोणत्या संख्या आहेत बघा. तर एक आहे 25, दुसरे आहे 35, तिसरे आहे 75, चौथे 95. 5च्या पटीत असणारी संख्या शोधण्यासाठी फक्त एकक स्थानचा अंक बघायचा. शेवटचा अंक जर 0 किंवा 5 असेल तर ती संख्या 5च्या पटीत असते. किती पण मोठी संख्या असू दे, शेवटी 0 किंवा 5 असेल तर ती 5च्या पटीत असते. इकडे आपल्याला मिळाला 25, 35, 75 आणि 95. लिहून घ्या. 25, 35, 75 आणि 95. 4 अंक आपल्याला मिळाले आहेत. नंबर ऑफ बी लिहून घ्यायचा आहे. नंबर ऑफ बी बरोबर 1 2 3 4. 4 झालेले आहेत. प्रोबॅबिलिटी ऑफ बी बरोबर बी चे नंबर भागिले एकूण नंबर बरोबर बी चे नंबर 4, एकूण नंबर 20 बरोबर 4 1 4, 4 पंचे 20, 1/5. मी जास्त वेळ घेत नाही तुमचा, कारण हे खूप सोपे आहेत. कॅल्क्युलेशन्स पण खूप सोपे आहेत, म्हणून मी पटापट लिहून टाकलेला आहे. आपला झालेला प्रश्न क्रमांक 4. आता जर कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आपले लाईव्ह लेक्चर सुरू होत आहेत आणि IMP सेक्शन सुरू होत आहे. मी तुम्हाला परत एकदा आठवण करून देतो. जाऊया प्रश्न क्रमांक 5 कडे. तर अशा प्रकारे आपण शेवटच्या प्रश्नापर्यंत आलेलो आहोत. शेवटचा प्रश्न आहे, योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला तर खालील घटनांची संभाव्यता काढा. आता आपल्याकडे एकूण 52 पत्ते असतात. तुम्हाला माहित असेल, इस्पिक, बदाम, किल आणि चौकट असे 4 प्रकारचे पत्ते असतात. आता ह्याच्यामध्ये आपल्याला सॅम्पल स्पेस जेव्हा लिहायचा आहे, नमुना अवकाश बरोबर S. आता नमुना अवकाश S जेव्हा तुम्हाला लिहायचं पत्त्यांचं, तेव्हा तुम्ही नमुना अवकाश लिहायची गरज नाही, कारण ते नमुना अवकाश आपल्याला लागतं 1 ते 13, 1 ते 13, 1 ते 13 आणि 1 ते 13 अशा पद्धतीने लिहावं लागेल आपल्याला प्रत्येक वेळेला. म्हणजे 1 इस्पिक, 2 इस्पिक, 3 इस्पिक, 4 इस्पिक अशा पद्धतीने लिहायला लागेल. 1 बदाम, 2 बदाम. तर ते लिहायची गरज नाही. तुम्हाला कोणत्याही प्रकारचं गणित पत्त्यांवरचं सोडवताना नमुना अवकाश लिहायची आवश्यकता नाही, पण नंबर ऑफ एस, एकूण नंबर किती आहेत ते मात्र तुम्हाला लिहायचं आहे. नंबर ऑफ एस बरोबर किती आहेत? एकूण पत्ते 52 पत्ते. तर एकूण पत्ते आहेत 52 बरोबर. आता आहे संभाव्यता एक्का मिळणे. अट अ, अट ए आपण लिहूया. एक्का मिळणे ही आहे अट अ. आता अट अ च तुम्हाला सॅम्पल स्पेस लिहायचं आहे. अट अ च सॅम्पल स्पेस काय असू शकतं? किती एक्के असतात? इस्पिक, बदाम, चौकट आणि कीड. आता सॅम्पल स्पेस याचं कसं लिहिणार तुम्ही? सॅम्पल स्पेस याचं लिहिता येणार नाही. पत्त्यांचं असेल तेव्हा सॅम्पल स्पेस लिहायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट लिहू शकता नंबर ऑफ ए बरोबर 4, किंवा इकडे लिहू शकता 52 पत्त्यांमध्ये एकूण 4 एक्के असतात असं लिहू शकता तुम्हाला वाटत असेल तर. आणि नंबर ऑफ ए बरोबर 4 असे एकूण 4 असतात. आता आपण प्रोबॅबिलिटी ऑफ ए काढायची आहे. ए ची संभाव्यता. ए ची संभाव्यता काय असते? तर ए चे नंबर भागिले एस चे नंबर. ए चे नंबर 4 भागिले एस चे नंबर 52. 4 ने भाग जातो का बघा. 4 1 4, 13 चौक 52, 1/13. तर अशा पद्धतीने तुम्ही उत्तर काढू शकता.
प्रोबॅबिलिटी ऑफ ए किंवा ए ची संभाव्यता. दुसऱ्या भागाकडे जाऊया. इस्पिक पत्ता मिळणे. अट ब काय आहे? इस्पिक पत्ता मिळणे. इस्पिक पत्ता मिळणे ही तुमची झाली अट. आता इस्पिक पत्ता मिळण्यासाठी इस्पिकचे पत्ते किती असतात? 13. बरोबर आहे. बदामचे असतात 13. इकडे पण तुम्हाला नमुना अवकाश नाही लिहिला तरी चालेल. पत्त्यांमध्ये नमुना अवकाश शक्यतो लिहू नका. इस्पिक पत्ता मिळणे एकूण लिहून घ्या वाटल्यास. इस्पिक पत्ते बरोबर 13 असं लिहा आणि लिहा नंबर ऑफ बी बरोबर 13. इकडे पण तुम्ही लिहू शकता एकूण एक्के बरोबर 4, नंबर ऑफ ए बरोबर 4. तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही लिहू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे तर प्रोबॅबिलिटी ऑफ बी काढायची आहे. म्हणजे बी ची संभाव्यता काढण्यासाठी आपण काय करतो? बी चे नंबर भागिले एकूण नंबर बरोबर बी चे नंबर 13, एकूण नंबर 52, 13 चोक 52. उत्तर आले 1/4. तर तुम्हाला पहिले 2 प्रश्न व्यवस्थित समजावून सांगितले आणि शेवटचे 3 प्रश्न आपण अगदी फास्ट कसे सोडवू शकतो, परीक्षेला आपल्याला कशा पद्धतीने सोडवायचे आहेत ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे. रेग्युलर लेक्चर अटेंड करा, रेग्युलर व्हिडिओ बघा, तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही, मी तुम्हाला प्रॉमिस करतो. आपण सुरू करतोय लगेचच. आता आपण सुरू करतोय IMP परीक्षेला नेहमी येणारे क्वेश्चन. बघत राहा निलेश सातवी स्मार्ट एज्युकेशन. सबस्क्राईब करा, लाईक करा. काही अडचण असेल तर कमेंट करा, मित्रांबरोबर शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.